नंदगड येथील अंगणवाडी शिक्षिका अश्विनी पाटील वय वर्षे 50 या महिलेचा खून करून तिचा मृतदेह गोवा बेळगाव महामार्गावरील तिणे घाट नजीक ब्रिज खाली मृतदेहाला रोडच्या सहाय्याने बांधून त्यावर दगड ठेवून पाण्यात टाकण्यात आला होता। या मार्गावरून जाणाऱ्या ट्रक चालकाने सदर मृतदेह पाहून रामनगर पोलिसांना माहिती दिल्यानं रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह रामनगर सरकारी हॉस्पिटलला शव विच्छेदनासाठी पाठवून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता। रामनगर पोलिसांची एक टीम आरोपीला पकडण्यासाठी तत्काळ निघाली होती। सदर शिक्षिकेच्या खून प्रकरणी नंदगड गावातीलच शंकर पाटील वय वर्ष 35 याला खून प्रकरणी रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या आरोपीची चौकशी सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार शंकर पाटील यांनी सोन्यासाठी सदर अंगणवाडी शिक्षिकेचा खून नंदगड गावाजवळ करून मृतदेह आपल्या छोट्या हत्ती या वाहनातून तिने घाट येथे टाकल्याची कबुली दिली आहे। हा खून नंदगड भागात झाल्याने खून प्रकरण रामनगर पोलिसांनी नंदगड पोलिसांच्या ताब्यात लवकर देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। शंकर पाटील या आरोपीकडून घरच्यांची दिशाभूल करण्यासाठी तिच्याच मोबाईलवरून प्रथम आपण बेंगळूर येथे गेले असून सोमवारी येते असा मजकूर पाठवण्यात आला होता व त्यानंतर पुन्हा रविवारी पहाटे आपण आत्महत्या करत असल्याचा मेसेज करून मृत महिलेला मोबाईल तिने घाट मृतदेहाच्या ठिकाणी टाकून तो फरार झाला होता। त्या नंदगडमध्ये अंगणवाडी टीचर होत्या, दोन तारीखपासून गायब होत्या। त्याच्यानंतर आम्ही 3 तारीखला रात्री 12 वाजता कंप्लेंट केली नंदगड पोलीस स्टेशनमध्ये आणि तिथून त्यांचं सर्चिंग चालू होतं आणि आरोपी हा नंदगडच्या पोलीस स्टेशनच्या एक 2-3 किलोमीटरच्या आवऱ्यामध्येच तो तिचा फोन ॲक्टिव्ह करत होता, मोबाईल ट्रेस झाला होता पण आणि मेसेज पण आला होता त्यांचा। मग आता त्याच्यानंतर आज सकाळी रामनगर इथे आज तुझ्या मोबाईलवर आज कुठे आज तुम्हाला केव्हा कळलं? 6:30 आरोपीने आम्हाला ज्या ठिकाणी बॉडी लपवली होती काय म्हणून आरोपीने मेसेज केला? मग तुम्ही काही काळजी करू नका, तुमची काळजी घ्या, मला आता जगायचं नाहीये। म्हणजे कुणाच्या नंबरवरनं केलेलं? मम्मीच्या याच्यावरनच आरोपीने मेसेज केला होता, मला जगायचं नाहीये आणि मी हे बरं वाईट करणार आहे माझ्या जीवाचं आणि म्हणून आणि मी मरणार आहे म्हणून मेसेज आरोपीने इथूनच येऊन आरोपीने म्हणजे तुमच्या मम्मीच्या ह्याच्यावरनच केलं? मोबाईलवरनं केव्हा केला? सकाळी 6:30 त्याच्यानंतर आम्ही मग पोलीस स्टेशनला लोकेशन तेच होतं। कुठलं म्हणजे जे मेसेज केला तेच लोकेशन होतं? खरं माझ्या मते पहिल्यांदाच हे झालं, माझ्या मते हे आज झालेले नाही, हे घटना आज झालेलं नाहीये, 3 दिवसापूर्वीच झालेलं आहे। पूर्वीच झालेला 3 दिवस सुद्धा आरोपी मोबाईल चालू करत होता, बंद करत होता। मग तुम्ही कंप्लेंट कुठे केलेली? कंप्लेंट नंदगड पोलीस। मग नंदगड पोलिसांनी ह्याच्यावर दखल का घेतली नाही 3 दिवस? दखल घेतली नाही, ज्या दिवशी रात्री आम्ही केलं त्यानंतर रात्री म्हटली की आता रात्र झाले, आता काय करता येणार नाही। आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो आणि कचेरीची यात्रा चालू होते मग तिकडे पोलीस गेलेत आणि आम्ही सकाळी गेलो। सकाळी गेल्यावर ते सांगितलं की ज्या हवालदारांनी ती जी कंप्लेंट घेतलेली आहे ते अजून ड्युटीवर आले नाहीये, ते ड्युटीवर आल्यावर तुमचं सर्चिंग चालू आहे। आता काय करावं त्यांचे? आम्ही बरंचसा अंगणवाडी टीचर गव्हर्नमेंट सर्वंट होती तर आम्ही बराचसा दबाव केल्यानंतर मग नंतर ट्रेसिंगचं काम चालू झालं आणि त्याच्यानंतर 1 वाजता परत आम्ही परत सगळ्या ग्रुपला मेसेज वगैरे केले की मिसिंग आहे म्हणून। त्याच्यानंतर 1 वाजता परत आम्हाला मेसेज आला आरोपीकडून की मी बेंगळूरला आहे आणि मी मंडेला येणार। आरोपीला म्हणजे त्यांच्या नंबरवरून आरोपीने केला आणि आम्ही येणार आहे म्हणून आम्ही थोडंसं काय झालं की येणार म्हणून मम्मीच्या म्हणजे जे हे झाले त्यांच्या याच्यावर नंबरवरनं केला, आम्ही येणार आहे, बेंगळूरला गेले आणि मंडेला मी येणार आणि मेसेज केला। मग त्याच्यानंतर तो ट्रेस करून पोलिसांनी हे केल्यावरती ते जवळच नंदगड आणि भुत्तेवाडीच्या मध्ये त्याचं लोकेशन सापडलं। आपण पोलीस त्यांना काय शोधू शकले नाही, ते काय सापडलं नाही लोकेशन। मग परत आज पुन्हा केलं सकाळी, त्याच्यानंतर परत स्विच ऑफ झाला आणि त्याच्यानंतर सांगण्यात आलं की आहे आम्ही शोध चालू आहे, आमच्या पद्धतीनं आम्ही करतोय। तर मग परंतु कायही आपल्याला त्याच्यात हे मिळालं नाहीये इनपुट आणि आज सकाळी परत त्याचा मेसेज आला आणि सकाळी आम्हाला मेसेज आल्यानंतर आम्ही कळवलं पोलीस स्टेशनमध्ये। तिथून आल्या सुसाईड करणार म्हणून मेसेज केला आरोपीने, त्यालाही केला, मी ते फोन केला, मी अश्विनीचा भाऊ, मी फोन केला त्या नंबरवर तर मलाही टेक्स्ट मेसेज आला की टेक्स्ट मी म्हणून, पण मी रिप्लाय केल्यानंतर मला काही त्याच्यावरती रिप्लाय आला। तुम्ही त्यांचे भाऊ का? मी भाऊ, मोठा भाऊ। तर आता तुमची काय मागणी आहे? म्हणजे
आता आमची बहीण तर आम्हाला मिळाली नाही बरोबर. आणि 3 दिवस आणि आज आम्हाला तिची डेड बॉडी मिळालेली आहे. हा. हे जे कोण ह्याच्यामध्ये आरोपी आहेत, कारण एवढं सगळं ज्यांनी केलंय, आज आरोपी मोकाट असा फिरतोय खानापूर तालुकाभर, पण आरोपी आपण शोधू शकत नाही. तर जे कोण आणि ते पण गव्हर्नमेंट सर्वंट, तिच्याकडे फोनही गव्हर्नमेंटचा होता, आपण तो मोबाईल ट्रॅक करू शकलो नाही 2 दिवस झाले. तर कोण ह्याच्यामध्ये सामील आहे, कुणी हे केलेलं आहे, तर ते पूर्ण आरोपी त्यांचं कशाबद्दल हे काय झालेलं आहे ते आम्हाला लवकरात लवकर त्यांनी सांगितलं पाहिजे पोलिसांनी. जोपर्यंत आरोपी आम्हाला ते पकडून देत नाहीयेत, आम्ही पोलीस स्टेशनमधून प्रेत पण देणार नाही. ओके. निखिल असुकर, KMM मराठी, रामनगर.